ताई प्रेम भाऊजी नाही दिसू राहिले. अवय ते गेले ना. आता नाही गेले का? हो गेले ते मोहिनीजवळ. चला चांगला, आता मोहिनी ताई खुश होऊन जाईल. हा येतील दोघं नवरा बायको घुमून फिरून, नाही का? हो बापा, आपलं कुठं नशीब आहे घुम्या फिरायला जायचं. आता तर सगळ्या इकडे मस्त हिरवं हिरवं झालं असेल, सगळे लोक घुम्या फिरायला जातात, पण आपणच नाही जात. घर अंधार बस झालं. मग नाही तर काय नाही, चांगलं आहे ना, मोहिनी तरी फिरायला चालली नाही. हो बाई, मी काय म्हणतो ताई, आता मोसम पण किती चांगला झालेला आहे. हां, थंड थंड सर इकडे. चला ना आपण बी जाऊ ना फिरायला. बोला ना दादासोबत. बाई आनंदी, तुला तुझ्या दादा माहीत आहे ना, आता तर पेरण्या पाडण्याचे दिवस आले बाप्पा. आता त्याचे वावराचे कामं चालतात जोरावर. ते आपल्याला घेऊन जातील का फिरायला? तूच म्हण जगदीश भाऊजीले, ते तरी आपल्याला फिरायला घेऊन जातील कुठं. नाही बापा, मी नाही म्हणत. ते मला म्हणतात की सुट्टी नाही आहे, हे नाही आहे, ते नाही आहे. मला नाहीच म्हणतात ते. तुम्ही म्हणून पहा तुमच्या दिराले. थांब ना, मोहिनीला तर येऊ दे. मोहिनी आली घरी की मग पाहू आपण. मोहिनी नाही आहे घरी, आपण दोघी गायब होऊन जाऊ. तात्याबाई काय म्हणत, मोहिनी आल्याशिवाय काही आपलं जाणं नाही होणार बाई ना. हो, आता मोहिनी ताई कधी येते कधी नाही बापा. येईनच ना ताई, मोहिनी ताईची तुला मजा आहे बापा. काय मोहिनी मोहिनी लावलं? या मोहिनीनं तर मा नाकात दम केला बापा. जिथं जातो तिथं मोहिनी मोहिनी मोहिनी, बस हेच ऐकायला येते. गावात बी तेच चालू आहे. हिची सून चालली गेली घर सोडून, मोहिनी चालली गेली. मोहिनी कुठं गेली? मोहिनी भांडण करून गेली. मोहिनीसोबत तुम्ही भांडण केलं का? मोहिनीला घराच्या बाहेर काढून दिलं का? पागल झाली बापा मी. आता या बी मोहिनी मोहिनीच करू राहिल्या. काय झालं आता? काय झालं आत्यावाले? मोहिनी मोहिनी काय करू राहिला तुम्ही? काय केलं आता मोहिनीनं? मोहिनीचं नाव घेतल्याशिवाय या घरात नाही काम नाही भागत का तुमचं? पत्ता नाही आला तर वाटते मोहिनी बिना या घराचा. इथं नाही आहे तरी मोहिनी मोहिनी मोहिनी. आणि काय गोष्ट चालू होती मोहिनीची? आमच्या दोघीला बोलताना. बापा रे, आता बाईनं ऐकली का आमची गोष्ट? अशा लपून गोष्टी ऐकणं आमच्या सासूला येतात बापा. कुठं गेली मोहिनी? आणि कायच्या बऱ्याच चांगली आहे मोहिनी. कुठं गेली म्हणता तुम्ही? बापा रे, ऐकलं का? काय खुसूर फुसूर करू राहिल्या तुम्ही? मला आजकाल कानांबरोबर ऐकून येऊ राहिलं. काय म्हणू राहिल्या तुम्ही? चला बापा, ऐकलं नाही वाटते, ऐकून आलं. बाल बाल वाचलो बापा. विशाखा ताई, आत्यानं काही ऐकलं नाही. काय काही ऐकलं नाही? ऐकलं असतं तर अशी बोलली असती का? ऐकलं नाही वाटते. बरं झालं बाप्पा, आपली गोष्ट आत्याबाईनं ऐकली नाही. काय खुसूर फुसूर करू राहिल्या? जोरान बोला ना. काय म्हणू ती मोहिनीच्या बाऱ्यात? काही नाही आत्याबाई, आम्ही म्हणून राहिलो होतो मोहिनी कधी येते बाप्पा, आली पाहिजे लवकर, तेव्हाच आम्हाला कामाचा सहारा होते. कामाचा सहारा होते. कायचे कामं धंदे येतात हो तिले? बरी आहे मायबापाची इथं, बरी येत नाही. आता तर प्रेमले बी सांगणार मी, काही तिला फोन घेऊन करू नको, काही तिला घ्यायला जाऊ नको. तिला काही येऊ नको म्हणा आता मोहिनीले. गावातनी पुरी माई बदनामी केली. काय झालं आता? काही नाही वा, सांगतो तुम्हाला. सांगतो ना काय झालं तर. काहून तुम्ही टेन्शनमध्ये दिसू राहिल्या? हो त्या बाई, तुम्ही टेन्शनच दिसू राहिल्या. काही झालं का? हा व हाय एक बाई, तिनं मला टेन्शन दिलेलं आहे. तिचा जोपर्यंत पता नाही लावत ना मी, तोपर्यंत मला करमीन नाही आता. आता माहिती कोणती बाई वाट्या, कोण तुम्हाला परेशान केलं? एवढी हिंमत कोणाची की तुम्हाला परेशान करीन? म्हणजे? नाही, तुम्ही लोकांना परेशान करता, तुम्हाला कोण परेशान करीन बापा? म्हणजे माय म्हणणं होतं, गावातनी किती इज्जत आहे तुमची, कोण परेशान करीन तुम्हाला? तुम्ही एवढ्या चांगल्या आहे, तुम्हाला कोण परेशान करू शकते? पाय ना, हाय ते कोणती तरी बाई गावातनी माझ्या चुगल्या करू राहिली. जोपर्यंत तिचा पता नाही लावत ना, तोपर्यंत मला गमणार नाही. कोण आहे वाट्या बाई? कोण तुमच्या चुगल्या करू राहिलं? हा त्या बाई कोण आहे? मला माहीत नाही ना त्या बाईचं नाव. फक्त एक बार मला माहीत झालं पाहिजे, मग ते आहे मी. हो का वाट्या बाई? तुम्हाला नावच नाही माहीत का त्या बाईचं? नाही ना, माहीत पडलं पाहिजे ना. मग सांगतो मी. पण गावातनी तुमच्या चुगल्या कोणत्या बाऱ्यात करू राहिली? ते काय झालं? काय चुगल्या करू राहिली? सांगतो ना तुम्हाला, सांगतो. अवघ्या गावातनी माई नामुशी करणं लावली. सांगतो ना तुम्हाला. त्या बाईला तर भेटू द्या. तिच्याच तोंडातून ऐकसान तुम्ही काय काय चुगल्या केल्या ते तिनं. कोण्या बाईची शामत आली बापा की तुमच्या चुगल्या करू राहिली? हो आत्या बाई, तुमच्या चुगल्या कोण करू शकते? पण तेच तर माहीत नाही कोण आहे गावातनी तर माझ्या दुश्मन. तिचा जोपर्यंत मी पता नाही लावीन ना, मला चैनच नाही पडीन मला. तुम्ही कुठे चालले आता? आता तुमचा झोपायचा टाइम आहे ना? नाही हो माय बाई, माही तो झोप पुरी उडली माही झोप. मी चालली त्या बाईचा पता लावाले. मला रंजनानं मुन्नीनं बोलवलेलं आहे. त्या बाईच्या बाऱ्यात त्याला काहीतरी माहीत पडलं, काहीतरी सांगायचं आहे म्हणते मला. त्या दोघीनं मला बोलवलेलं आहे. जातो मी, पाहतो काय माहीत पडलं त्याला, काय सांगायचं आहे मला. तर येतो म्हटलं मी. घरचं ध्यान देसान, नाही तर झोपून राहसान. मी नाही आवतं, नाही तर मग मोबाईल पाहत बससान. कामधंदे झाले का तुमचे? हो त्या बाई, सगळेच कामं झाले. पुरे कामं केले आत्या बाई आम्ही ना. म्हणूनच म्हटलं तुमचे कामधंदे झालेले आहे तर झोपून राहसान, नाही तर मोबाईल पाहसान. झोपू नका, मोबाईल नका पाहत बसू. मोबाईलमध्ये टाइमपास नका करत जाऊ. ज्वारी निसून काढा, ज्वारीचं दण संपलेलं आहे माय. तुझ्या सासरा आला तर तुझ्या सासऱ्याजवळ ज्वारी देऊन देशील दौन आणायला. मी चालली आता, येतो त्या बाईची खोज खबर काढून कोण आहे काय आहे. तर मला तर चैनच नाही पडी. प्रेम गेला का? हो, प्रेम भाऊजी गेले. तसं त्यानं तुम्हाला सांगितलं का ऑफिसच्या कामानं कोणत्या गावाला चालला, कुठं चालला, काय चालला? नाही आत्या बाई, आम्हाला त्यांनी सांगितलं. तुम्हाला सांगितलं ना कोण्या गावाला चालले? तर सांगितलं बाई ना त्यानं, पण काही आठवण नाही म्हणते गावाचं नाव. येतो मी 3-4 दिवसात. येतील ना मग. त्यासोबत काही बांधून दिलं खा प्याचं सामान काही? आता 3-4 दिवस घराच्या बाहेर राहीन तर काही पाहिजे नाही का जोड? खा प्याचं सामान दिलं, काही खा प्याचं सामान बनवून दिले? नाही आत्या बाई, भाऊजी म्हणत होते काही गरज नाही म्हणे, बाहेरून घेऊन खाऊन घेईन म्हणे. काय माय बाई, बाहेरचं चांगलं असते का? घरचं जेवण चांगलं असते, बाहेरचं काय चांगलं असते? ते म्हणत होते हमेशाच तुम्हाला बाहेरचं खातो म्हणे, 1-2 दिवस खाल्ल्यानं काही नाही होत म्हणे.
तो तर काही म्हणेन, पण तू हे काम होतं ना, त्याला डब्बा बांधून दे ना त्याच्यासोबत. बाहेर चालला तर 3-4 दिवसासाठी चिवडा गिवडा बनवून देते त्याच्यासोबत. म्हटलं होतं आता बाई आम्ही ना, नाही म्हणत होते भाऊजी. तुम्हाला तर कारणच पाहिजे व काही ना काही कारणच पाहिजे तुम्हाला आळसपणा करायचं. तुम्हाला तरास आला असेल त्याच्यासाठी बनवायचा. त्याची बायको असती इथं तर त्याच्या बायकोन बरोबर बनवलं असतं त्यासाठी. तुम्हाला काय फिकर आहे बापा? देराची फिकर कोण करते? नाही आता बाई म्हटलं होतं ना आम्ही ना, नाही म्हणतो ते. तो किती नाही म्हणेन, पण तुमचं काम होतं ना त्यासोबत डब्बा बांधून देणं, त्यासोबत थोडासा चिवडा बांधून देणं. 3-4 दिवसासाठी पोरका घराच्या बाहेर चालला, भूक कीक लागली तर खाते माणूस. चिवडा गिवडा असला जवळ तर एक टाइमचं जेवण झालं असतं त्याचं आलं. तुम्ही ना डब्बा बांधून दिला असता तर. पण नाही, कोण देईन? तरास येते ना. मला सांगते माय बाई, मी बनवलं असतं मा पोरासाठी. मला वाटलं दिलं असेल बाई तुम्ही ना त्यासोबत बांधून, पण मी तर विसरूनच गेली होती. तुम्ही तर महा आळशी आहे. मा पोराची सोय मीनच करायला पाहिजे होती. मीनच बनवायला पाहिजे होता त्यासाठी डब्बा, त्यासाठी चिवडा. फालतू तुमच्या भरोशावर सोडलं. म्हटलं देसान तुम्ही. आता बाई लय म्हटलं भाऊजीले घेऊन जा डब्बा, चिवडा देतो बांधून सोबत. भाऊजी नाहीच म्हणत होते, तर मग आम्ही बी काय करू त्याच्यात? राहू द्यावं माय बाई, ही कारणं मला नका सांगू तुम्ही. मी चांगल्यानं ओळखतो तुमचे कारणं. मला काही शिकू नका तुम्ही. तुमच्या काही नांदी लागून फायदा नाही माय बाई. मला रंजनानं बोलवलेलं आहे. मला जायचं आहे रंजनाच्या घरी. काय बोलायचं आहे काय माहिती तिले. पाहतो ते काय म्हणून राहिली तर तुमच्या नांदी लागून काही फायदा नाही. वाली हो, जाऊ दे मला. हो आता बाई. अजून मी काय म्हणून राहिली? हां बोला ना आता बाई. जेवारी निसून ठेवसान. हो हो. आनंदी तुले बी सांगू राहिली. हो आता बाई, जा तुम्ही तुमच्या कामानं. तुम्ही तुमचं काम करा, आम्ही करतो आमचं काम. अशी कशी बोल राहिली हो तू? आता बाई जा ना तुम्ही. निसून ठेवतो आम्ही जेवारी. चल माय बाई जातो. पाहतो काय पता लागला त्या बाईच्या बाऱ्यात तर. का हो ताई, तुम्हाला वाटत नाही का आता बाई जास्तच बोलतात म्हणून? जाऊ दे ना माय बाई, बुडा माणूस आहे, करतेस कुरकुर. तुला मी ना किती वेळा सांगितलं आता अशीच बोलते म्हणून. या कानानं ऐकायचं आणि या कानानं सोडून द्यायचं. हो ताई, बरोबर बोलल्या तुम्ही. मग नाही तर काय. आता कुठं माग आहे आपल्याला पाहिले? आपण आराम करू राहिलो का मोबाईल पाहू राहिलो का ज्वारी निसू राहिलो? आता काही आता येत नाही 2-3 घंटे. 2-3 घंटे लागतात का आपल्याला ज्वारी निसाले? आपण दोघी जणी 5-10 मिनिटात ज्वारी निसून घेतो. ज्वारी निसल्यावर मग आपल्याला आरामच करणार. आता कुठे आहे पाहिले आपल्याला माग? आता बाईच्या फक्त होले हो लावायची. हो 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 बस झालं. म्हणतात ना ऐकावे जाण्याचे आणि करावे मनाचे. बोल दे ना आता बाईले किती बी. आपण आपल्या मर्जीच करायचं नाही का? हो ताई. चहा बनव मस्त, आपण बसू गप्पा गोष्टी करू. आणि आता बाईले आलेले 3 घंटे लागतात. मग निसून घेऊ ज्वारी लागून तर थोड्या वेळानं. चल थोडा आराम करू. हो ताई. ताई मी काय म्हणत होती? हां बोल ना. प्रेम भाऊजी मोनिताईच्या घरी गेले. मोनिताईला माहित आहे का? तुम्ही ना सांगितलं का फोन करून किंवा प्रेम भाऊजीनं? प्रेम भाऊजीनं बी नाही सांगितलं आणि मीनं बी नाही सांगितलं. आता माय बाई त्या नाराज आहेत ना. त्या वाट पाहत बसतील. फोन लावून द्या ना, सांगा ना प्रेम भाऊजी उराले म्हणून. आणू का फोन माया? लावता का? नाही हो माई बाई, प्रेम भाऊजीनं मना केलं मोहिनीला सांगाले. असं काऊन बरं? प्रेम भाऊजी मोहिनीले सरप्राईज देणार आहे. अच्छा, सरप्राईज देणार आहे ना? हो, प्रेम भाऊजीनं तिला म्हटलं ना मी नाही येणार आहो, तर आता मोहिनीला नाराज आहे. पण अचानक प्रेम भाऊजी तिथं जातील तर ते किती सरप्राईज होऊन जाईल. तिला किती खुशी होईल. हो बाई, आता मोहिनीताईला माहित आहे की प्रेम भाऊजी येणारच नाही आहे आणि एकदम प्रेम भाऊजी जातील तर मोहिनीताई किती खुश होऊन जातील, किती सरप्राईज होतील ना. खरं नवऱ्यानं असे छोटे मोठे सरप्राईज बायकोले द्यायलाच पाहिजे नाही का? मग नाही तर काय. प्रेम भाऊजी मस्त सरप्राईज देणार आहे मोहिनीताईले. हो चल आपण आराम करू. हो चला ताई, मी चहा बनवून आणतो. बाई कविता, तुझी सारी पॅकिंग झाली ना? हो हो सुप्रिया ताई, माई पुरी पॅकिंग झाली. तुमची झाली का? हो माई बी झाली. आणि आत्याबाईची बॅग गिग भरली तुम्ही ना? हो आत्याबाईची बी बॅग भरली. मी काय म्हणतो ती ताई, उद्या प्रवासात आपल्याला खाले काय बनवायचं होतं मग? काय घेऊन चालसान सोबत? मा विचार होता बाई, मेथीच्या पुऱ्या बनवायच्या आणि न्यायच्या. मेथीच्या पुऱ्या कशा जास्त दिवस टिकतात. पण आता मेथी भेटन का? भेटते ना. काय नाही भेटत आजकाल, सरच भेटते. मामाजीला सांगून द्यायला पाहिजे होतं मग आणायला. मी ना जीवनजीला सांगितलं येता येता मेथी घेऊन येसान म्हटलं. मग भेटते एका दुकानात. तर हो म्हणत होते घेऊन येईन. मी काय म्हणतो ताई, अर्ध्या मेथीच्या पुऱ्या बनवून अर्ध्या मेथीचे पराठे बनवू. ज्याला पुऱ्या खायच्या ते पुऱ्या आणि ज्याला पराठे खायचे आहे ते पराठे. आणि सोबत आंब्याचं लोणचंही घेऊन जाऊ. का ताई, एक टाईमचा डब्बा आपल्याला आपल्यासोबतच घेऊन झाला की ना? हो लवकर उठून बनवून घेऊ ना. हो ना तिघी बातच बनते. ते काय म्हणा, पण सरायची पॅकिंग झालेली आहे ना. टायमावर नका करसान मग हे बोललो ते बोललो. फक्त मोहिनीताईनं नाही भरली बाई मोहिनीताईची बॅग. हो का? मोहिनीताईनं पॅकिंग नाही केली का? नाही बाई ना. तू ना भरायला पाहिजे होती मग त्याची बॅग. मी म्हटलं मोहिनीताईले मी भरून देतो, पण मोहिनीताई म्हणे राहू द्या म्हणे वहिनी, मीच भरून घेईन म्हणे. नाराज आहेत ना त्या. प्रेमदादाला म्हटलं होतं ताईनं या म्हणे आपण घुम्या फिरायला जाऊ म्हणे सोबत. त्या प्रेमदादानं काही ऐकलं नाही, ते काही आले नाही. म्हणून मोहिनीताई नाराज आहे. त्याचं काही असं मन नाही दिसू राहिलं मला. त्या तर फक्त आपल्या खुशीसाठी येऊ राहिल्या. आपण लोक नाराज नाही झाले पाहिजे म्हणून. हो आत्याबाई नाराज होऊन जातील मग. आत्याबाईच्या खुशीसाठी येऊ राहिल्या फक्त त्या. पण प्रेमदादा कशा आहे माय बाई? यायला नाही पाहिजे का? आपली बायको एवढी बोलवू राहिली तर सुट्टी नाही भेटत. 4-5 दिवसात सुट्टी नसती भेटली का ताईले? यायला पाहिजे होतं. मी नाही ऐकलं मोहिनीताईच्या घरचे त्याच्या आईलेले भेटतात म्हणते. हो माय बाई, आपल्याच घरच्यासारखी स्टोरी आहे तिथं बी. ते बी आपल्या आईलेले भेटतात. हो का? आपल्या घरच्या सारखंच आहे का? मग नाही तर काय. पण आपली सासू थोडी चांगली आहे.
मोहिनीताईची सासू काही चांगली नाही आहे. हो का व मोहिनीताई कशा राहते मग त्याच्या घरात? प्रेमदादाला चांगले आहे म्हणते ना. देराने जेठाण्याची बी खूप पटते. फक्त सासूच खुसट आहे, बाकी सगळे चांगले आहेत. कायचा नवरा चांगला आहे नाही बाई. बायको एवढी बोलवू राहिली ते यायला नाही पाहिजे का? मी जर मा नवऱ्याला म्हटलं असतं ना तर मा नवरा काही करून आला असता म्हटलं. सरायची नशीब कविता त्यासारखे नसतात व माय बाई. सरायची नवरी का नवऱ्यासारखे चांगले असतात बाई ना. हो माय बाई, माय नशीब तर चांगला आहे बाप्पा. दीपकजी खरं खूप चांगले आहेत, खूप चांगले आहेत ते. मग आता मोहिनीताई येणार का नाही येणार? येणार ना व येणार. काऊन नाही येणार? त्या नाही येतील तरी आपण ताई जबरदस्ती घेऊन जाऊ. हो ताई. मी काय म्हणतो, मोहिनीताईचे कपडे भरभार नाही केले का बॅगमध्ये? नाही ताईनं अजून पॅकिंगच नाही केली. चल मग आपण करून घेऊ. त्या नाही करूला पॅकिंग तर आपणच करू. चल. हो ताई. सुप्रिया, कविता, हां बोला ना बाई. उद्या आपल्याला जायचं आहे बाहेर फिरायला. तो पुरी तयारी झाली ना? हो बाई, पुरी तयारी झालेली आहे. उद्या खा प्यायला काय न्यायचं आहे सोबत? केला विचार? हो बाई, केला ना विचार. मेथीचे पराठे, मेथीच्या पुऱ्या आणि त्यासोबत लोणचं. एवढंच का नाही बाई? नाही एक टाईमचा स्वयंपाक बी बनवून घेऊन जाऊ ना सराईसाठी. हां ठीक आहे. सराईनं आपल्या बॅगा गिगा भरल्या, आठवणी सामान भरलं. हो बाई, आठवणीनं सरं भरलं. बाई फक्त मोहिनीताईची बॅग नाही भरली. आता नाही बाई व काऊन व मोहिनीनं काऊन नाही भरली मोहिनीची बॅग? तिला याचं नाही आहे का? ते प्रेमदादाने येणार आहे ना त्याच्या घरचे. ताईनं खूप बोलवलं होतं ताईले, पण ते दादा म्हणतात सुट्टी नाही आहे, ते नाही येत म्हणतात. म्हणून मोहिनीताई थोड्या नाराज आहे. येत नाही का मग ते? काय माहिती बाई. आता नाही बाई, मोहिनी नाही आली तर कोणीच जाणार नाही बरं. कोणीच नाही जाणार. मी काय म्हणतो, तिनं नाही भरली तिची बॅग. जा तुम्ही तिचे कपडे लत्ते भरा बॅगमध्ये. तिला कसं न्यायचं आहे मला माहीत आहे. घेऊन जाऊ तिला आपल्यासोबत. आपण फिरायला जाऊ, पुरं घरचा घर आणि ते काय एकटी राहीन का? नाही तिला घेऊन जाऊ सोबत. तुम्ही फक्त मोहिनीची बॅग भरा. तिला कसं घेऊन जायचं आहे माहीत आहे मला. कुठं आहे तर मोहिनी? त्या आपल्या बगीचात नेत बसलेल्या. हो बाई ना, नाराज असली ना तर बगीचातच जाऊन बसते. ते लय जुनी आदत आहे तिची. नाराज आहे ते म्हणून बगीचात जाऊन बसली. पाय तुम्ही तिले. जातो भेटतो तिच्यासोबत, बोलतो काय म्हणते तर. नाही आता बाई काही बोलू नका त्याच्यासोबत. सध्या त्या एकट्या बसल्या, बसू द्या त्याला शांततेनं. त्याचा दिमाग शांत झाला की मग त्याच्यासोबत बोलसान. बरं ठीक आहे. मोहिनी. अरे प्रेम दादा. अरे प्रेम तू? हो पंचकुला मावशी, मी. मोहिनी कुठं आहे? तू तर येणार नव्हता ना बाप्पा? नाही येणार होतो मी. मोहिनीला सरप्राईज देणार होतो. कुठं आहे ते? मोहिनी का बगीचात बसलेली आहे. लय नाराज आहे ते. बाई सुप्रिया जाय बरं. प्रेम आला म्हणा सांग. वाटे बाई आता जातो. मोहिनी ताईला बोलवून आणतो. चल कविता. ताई राहू द्या तुम्ही. बगीचात आहे ना ते, तिथं जाऊन भेटतो मी. बरं दादा तुम्हीच जा आणि सरप्राईज द्या मोहिनी ताई तुम्हाला पाहून खूप खुश होईल. हो ताई. जा दादा. बगीचात बसलेली आहे मोहिनी ताई, खूप नाराज आहे. तुम्हाला पाहिजे ना ते एकदम खुश होऊन जाईल. धैले तर एकदम मोठा सरप्राईज भेटेल. जा. हो ठीक आहे ताई. आता बाई किती चांगलं झालं ना. प्रेम दादा बी आले. मोहिनी ताई तर आता खूप खुश होऊन जातील. मग नाही तर काय माय पोरगी आहेच एवढी चांगली. तिचं मन लय चांगलं आहे ना. तिनं कधी कोणाचं मन दुखवलेलं नाही तर देव तिचं मन कसं काय दुखू देईल नाही का? हो आता बाई. चला उद्या आपल्याला जायचं आहे. तुम्ही तयारी करा. हो आता बाई. चला मी जातो. पाहतो काय बारीकची एक सामान भरायचं अशी माय तो भरतो. कविता तू प्रेम दादाले फालतू बोलू राहिली होती. पाय प्रेम दादा किती चांगले आहे. हो ताई गलत होती मी. फालतू प्रेम दादाला बोलली. जाऊ दे माय बाई. चांगलं झालं प्रेम दादा आले. हो ताई. चल आपण आपले कामं करून घेऊ. हो चला. प्रेमजीले किती बोलवलं मी ना, किती बोलवलं पण आले नाहीत ते. त्याला काही करावंच नाही लागत आपल्या बायकोचं. काही चिंता नाही आहे त्याला बायकोची. कधीच नाही ऐकत नाहीत ते, कधीच नाही ऐकत. कधी असं वाटते प्रेमजी सोबत लग्न करून मी ना गलती तर नाही केली. सर्वजण या लग्नाच्या खिलाफ होते तरी मी ना प्रेमजीले पाहून त्याच्यासोबत लग्न केलं. कधी असं वाटते मी ना लग्न करून खूप मोठी गलती तर नाही केली. माय डिसिजन गलत तर नाही आहे. मी गलत डिसिजन तर नाही घेतलं. पण नाही प्रेम तर खूप करतात ते मावर. पण कधी असं वाटते जर प्रेम करत असते मावर तर आले नसते का मी बोलवल्यावर. किती बोलवलं मी त्याला, किती फोन केला पण ऐकलं का त्याने माय? नाही ऐकलं. अकरी उद्या चाललो आम्ही फिरायला पण ते आलेच नाहीत. त्याच्या बिना मला बी जाणे वाटत आहे. जातच नाही मी उद्या फिरायला. सरायला म्हणेन तुम्ही जा, मी नाही येत. माय मूडच नाही आहे. माय मन खूप नाराज आहे. पण इथं अशी बगीचात आली ना झाडाच्या मंदामध्ये ते चांगलं वाटते. चांगलं वाटत आहे मला झाडाच्या मंदात येऊन. अरे इथं आहे का मोहिनी? एकटी काय करू राहिली इथं? अरे हिचं मन नाराज असलं की हे बगीचातच येऊन बसते. माहीत आहे मला. लय जुनी आदत आईची. खूप नाराज वाटते मोहिनी. आता हिची नाराजी दूर करतो. मोहिनी. अरे हे काय? मला प्रेमजीचा आवाज बी ऐकायला येऊ राहिला. खरं म्हणतात जास्त जर कोणाच्या बऱ्यात आपण विचार केला ना तर त्याचा आपल्याला भास व्हायला लागते. आता मला प्रेमजीचा आवाज येऊ राहिला, त्याचा भास होऊ राहिला मला. मोहिनी. अरे डबल आवाज आला. मोहिनी इकडे पाय. मोहिनी मी आलो. अरे आतापर्यंत आवाज येत होता तर ठीक आहे, आता तर मला दिसू बी राहिले. अरे पागल, मी खरोखर मध्ये आलो. काय हे खरं प्रेमजीच आहेत का? हो मीच आहो. अय्या खरं हे तर प्रेमजीच आहे. प्रेमजी तुम्ही? हो मोहिनी मीच आहो. म्हणजे मी स्वप्नाने पाहत आहे, तुम्ही खरोखर आले. हो तू मला बोलवलं होतं ना, मग मी ती गोष्ट कसं काय टाळू शकतो? मला ते नव्हतंच. मग तुम्ही नाही काऊन म्हणत होते? तुम्ही म्हणत होते मी नाही येत, मला सुट्टी नाही आहे, असं तसं. किती फोन केले तुम्हाला, फोन बी नव्हते उचलत. अगं मोहिनी मला सरप्राईज द्यायचं होतं तुला.
अच्छा, सरप्राईज द्यायचं होतं. हे अशी सरप्राईज द्यायची आदत आहे ना तुमची, जाणार नाही. सरप्राईज असतं द्या लागते. हो, मी किती नाराज होती, किती टेन्शनमध्ये होती, मी किती टेन्शन घेतलं होतं मी ना. मला असं वाटलं होतं तुम्ही माझ्यावर प्रेमच नाही करत. अरे तुझ्यावर प्रेम करतो म्हणून तुझ्यासोबत लग्न केलं ना, नाही तर काय लग्न केलं असतं त्यासोबत. हम्म, आता तर आलो ना मी, आता तर खुश आहे ना तू. हो खूप खुश आहे, पण थोडंसं मला सांगून दिलं असतं तर. मग तुला सांगितलं असतं सरप्राईज कसं राहिलं असतं. हे अचानक तुझ्या चेहऱ्यावर जी खुशी आली ते मला पाहायला भेटली असती का. पहिले नाराज करून द्या आणि मग खुश करा. असंच आहे तुमचं. आता जाऊ दे ना, झालं ते झालं. काही ना बी नाही सांगितलं मला तुम्ही येणार आहे म्हणून. सकाळीच तर बोलले मी त्याच्यासोबत. अरे वहिनीले मीनच सांगितलं होतं मोहिनीला काही सांगसान नका म्हणून, तिले सरप्राईज देणार आहो मी असं मीनच सांगितलं होतं वहिनीले. आता नाही बाई, हा सर्व प्लॅन तुमचा होता आहे ना. पहिले नाही येत आणि मग अचानक यायचं आहे ना. हो. आणि ताईनं बी तुमचा साथ दिला आहे ना. हो बरोबर बोलली तू. बाप्पा तुम्ही पण ना. कसं वाटलं माझं सरप्राईज. एकदम चांगलं. आता तर खुश आहे ना तू. हो खूप खुश आहो मी.